नमस्कार. तुम्हाला जर वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपी आवडत असतील, तर ही रेसिपी कच्च्या अंडे आणि बेसनची एकदम नवीन आणि वेगळी शेअर करत आहे. खूपच झटपट आणि खूपच स्वादिष्ट तयार होते. एकदा जर तुम्ही बनवाल, तर माझी खात्री आहे तुम्ही परत-परत अशाच पद्धतीने बनवाल. चला तर मग रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया. इथं मी 4 अंडे घेतले आहेत आणि ते फोडून घेतले आहेत. ह्या पद्धतीने तर आता बेसन घेतलं आहे. 1 चमचाभर मी असं टाकलं आहे, जास्त टाकायचं नाही आणि मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि हे छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. बेसनच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. विस्करने मोडल्या गुठळ्या तरीही चालेल. अशा पद्धतीने एकदम असं व्यवस्थित आपल्याला अंड्याचं आणि बेसनचं छान असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करून घेतला आहे. थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं आणि आपण जे बनवून घेतलेलं आहे मिश्रण ते टाकायचं. थोडंसं टाकायचं. ह्या पद्धतीने मिश्रण टाकून घ्यायचं. थोडंसं टाकून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. तर तवा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आणि हे मिश्रण छान असं पसरलं जातं ह्या पद्धतीने आणि लहान आच करायची गॅसची आणि हे आमलेट तयार झालं आहे. तर हे दुमडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आणि पुढं हे मिश्रण जाऊन अशा पद्धतीने जसं-जसं आपण हे फोल्ड करत जाऊ तसं-तसं हे मिश्रण पुढं जाऊन ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि सगळं चिटकवून घ्यायचं आहे. तर हे छान असं चिटकवून घेतलं आहे आपण आणि हे असंच साईडला काढून ठेवूया आणि अशाच पद्धतीने अजून एकदा जे मिश्रण उरलं आहे त्याचीसुद्धा अशीच आपल्याला घडी करून घ्यायची आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित चिकटलं जातं. तर 1 चमचाभर तेल टाकून हे मिश्रण आपण टाकून घेऊया. पहिलं मिश्रण कसं आपण टाकून घेऊन नंतर फोल्ड केलं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण सगळ्या बाजूने छान असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडून. ह्या पद्धतीने सगळं मिश्रण आपण हे पसरवून घेतलं आहे आणि गॅसची आच लहान करायची आणि नंतर हे फोल्ड करायचं. पहिलं आपण आमलेटला कसं फोल्ड केलं त्याच पद्धतीने आत्ता पण फोल्ड करूया. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि पुढचं हे मिश्रण आहे ते चिकटलं जातं याला आणि छान असं हे फोल्ड होतं आणि सगळं मिश्रण पुढं येऊन अशा पद्धतीने चिकटलं जातं. पाहू शकता खूप छान चिकटलं जातं व्यवस्थित असं आणि हे छान असं चिकटवून आपल्याला हे पण साईडला ठेवायचं आहे. आपण 2 आमलेट बनवून ह्याच्या फोल्ड करून घेतल्या आहेत घड्या. तर हे फोल्ड करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता एका कढईमध्ये आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. तर तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये कांदा टाकूया आपण. 2 कांदे घेतले आहेत उभे स्लाइस करून आणि ह्या पद्धतीने छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मध्यम ते मोठ्या आचेवर. परतून घेऊया अशा पद्धतीने. त्यामध्ये टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही 2 टोमॅटो टाकू शकता किंवा 1 सुद्धा टाकू शकता. तर इथं कांदा फ्राय झाल्यानंतर छान असा मऊ झाला की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. तर इथं मी 2 टोमॅटो घेतले आहेत. तर तुम्ही 1 सुद्धा घेऊ शकता. लसूण घेतला आहे. लसूण पाकळ्यासुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो, कांदा आणि लसूण छान असं मऊ होईपर्यंत परतून घेतलं मध्यम ते मोठ्या आचेवर. तर यामध्ये आपण खडा मसालासुद्धा टाकणार आहोत. तर हे छान असं मऊ झालं आहे. बघू शकता खडा मसाला घेतला आहे. लवंग घेतले आहेत 3 ते 4, 1 इंच दालचिनी, 1 मोठी इलायची, काळी मिरी आणि छोटी विलायची. ह्या पद्धतीने खडा मसाला घेतला आहे आणि 1 चक्री फूल घेतलं आहे. तर हे छान असं यामध्येच मिक्स करून आपण परतून घेऊया. तर हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण एकदा फिरवून घेतलं आहे आणि नंतर पाणी टाकून अजून एकदा याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने छान अशी मऊ अशी ही ग्रेव्ही तयार झाली आहे. तर इथं कढईमध्ये तेल टाकलं आहे. तर यामध्ये आपण बटाटा घेतला आहे. 1 ते 2 बटाटे घेतले आहेत लहान आकाराचे उभे स्लाइस करून. तर ह्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने छान असं परतून घ्यायचं आपल्याला. लालसर सोनेरी रंगावर परतून घ्यायचं म्हणजे हे बटाटा शिजला जातो. ह्या पद्धतीने बटाटा छान असा आपण परतून घेतला आहे. आतपर्यंत
शिजला आहे. तर हा बटाटासुद्धा काढून घेऊया. ही रेसिपी खूप छान आहे, टेस्टी आहे. नक्कीच तुम्ही बनवून पहा. एकदम नवीन आहे, वेगळी आहे. तर त्याच तेलामध्ये आपण बटर टाकलं आहे. बटरची चव छान लागते. तमालपत्र टाकलं आहे. तर एक कांदा छोटा बारीक असा कट करून टाकला आहे. तर यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट. तर कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान असं आपण परतून घेऊया, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत. तर छान असा आपण कांदा आणि आलं लसूणची पेस्ट परतून घेतली आहे. तर टाकूया आता ग्रेव्ही आपण जी बनवून घेतली होती टोमॅटो कांद्याची. तर ही ग्रेव्ही यामध्ये टाकून घेतली आहे. ही सुद्धा ग्रेव्ही छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. तर मध्यम ते लहान आचेवर आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे. तर बघू शकता 2 मिनटं अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही छान अशी परतून घेतली आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत. 1 लाल मिरची पावडर, तिखट आणि बेडगी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि थोडीशी हळद, गरम मसाला आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आता अजून एकदा. तर धना पावडर टाकली आहे 1 चमचाभर. धना पावडर टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया. ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने लहान आचेवर तेल सुटेपर्यंत. बघू शकता कडेने छान असं तेल सुटलं आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, अजून एकदा शिजवून घेऊया 5 मिनिटापर्यंत. तर हे मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. ग्रेव्ही छान शिजली आहे. तर आपल्याला हे 2 मिनिटं अजून झाकण ठेवून लहान आचेवर शिजवून घ्यायचे आहे. ह्या पद्धतीने तेल सुटेपर्यंत पाहू शकता. तेल सुटेपर्यंत छान अशी आपण ग्रेव्ही परतून घेतली आहे. तर त्यामध्ये टाकूया बटाटा. बटाटा पण यामध्ये मिक्स करूया. एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. तर ते गरम पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. जितपत आपल्याला ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट हवी त्या पद्धतीने आपण पाणी टाकून घेऊ शकतो. तर छान असं हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या पद्धतीने छान असं उकळून घेतलं आहे 5 ते 10 मिनिट लहान आचेवर. तर नंतर आपण जे अंड्याचं फोल्ड करून ठेवलं होतं ते कट करून घेतलं आहे ह्या पद्धतीने आणि कट केलेले हे तुकडे यामध्ये टाकले आहेत ह्या पद्धतीने. खूप छान होते अशी ह्या पद्धतीने बनवलेली अंड्याची रेसिपी. भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. भातासोबत एकदम छान लागते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. अजून 5 ते 10 मिनिट आपल्याला झाकून मंद आचेवर असं हे शिजवून घेतलं आहे. बघू शकता खूप छान तयार झाली आहे ही रेसिपी. अंड्याची वेगळी नवीन रेसिपी आहे आणि आपण नेहमी करतो अंड्याची भाजी त्यापेक्षा सुद्धा खूप छान झाली आहे. तर ही भातासोबत, चपातीसोबत किंवा रोटीसोबत तुम्ही सर्व करू शकता. चपातीसोबत सर्व करूया आपण. एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि भातासोबत किंवा चपातीसोबत एकदम भन्नाट अशी ही भाजी लागते. नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.